नमस्कार दोस्तों, परत एकदा स्वागत आहे तुमचं जनरल सायन्स बाय कमलेश सर आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सर्वजण कसे आहात? होप सो सर्वजण मजेत असाल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वांचा अभ्यास व्यवस्थित चालू आहे. पाठीमागे एक आपण व्हिडिओ घेऊन आलो होतो, ब्लड सर्क्युलेशन आणि कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम याच्यामध्ये आपण काही क्विझेसची एक सिरीज चालू केली आहे. पहिला पार्ट आपण पाहिला आहे, आता हा दुसरा पार्ट असणार आहे. टॉपिक सेमच असणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, सायन्स या विषयामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांची जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला सायन्स विषय हा अवघड वाटणार नाही. विज्ञानामध्ये एक महत्वाची गोष्ट असणार आहे, काही कन्सेप्ट माहित असणं गरजेचे. ते आपल्या बेसिक स्टेट बोर्डच्या अनुषंगाने आपल्याला येत असतातच. 8वी 9वी 10वी 11वी 12वी हे जे आपले स्टेट बोर्डचे बुक्स आहेत ना, त्याचं प्रॉपर रिडिंग जर केलं तर तुम्हाला बऱ्यापैकी सायन्समध्ये मार्क्स येऊन जाणार आहेत. ठीक आहे, परंतु नुसतं नॉलेज असून उपयोग नाही. पेपर कसा सॉल्व्ह करायचा याची टेक्निक जमली पाहिजे आणि त्यासाठी महत्वाचं आहे क्वेश्चनची प्रॅक्टिस. बेसिक पासून ते ऍडव्हान्स लेवलचे सर्व टाईपचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजेत. मित्रांनो, ही एक आपण एकदम सिंपल असलेल्या विद्यार्थ्याला, म्हणजे ज्याला सायन्सचा येस पण माहित नाहीये, अशा विद्यार्थ्याला आपण काय करत आहोत की एक क्वेश्चनच्या माध्यमातून सायन्स मधली भीती काढून टाकत आहोत. ठीक आहे, आणि तुम्हाला असं इझी वाटलं पाहिजे. सायन्स म्हणजे कसं आहे, एकदम सोपं आहे. सिंपल क्वेश्चन्स आहेत आणि तुम्ही क्वेश्चन पेपर प्रिव्हियस बघा, तुम्हाला साधेच प्रश्न चुकवतात, कारण तुम्हाला त्याच्याबद्दल थोडीफार माहिती असत नाही. ठीक आहे, मग तुम्ही काय करायचं, प्रॅक्टिस करायची. जास्तीत जास्त क्वेश्चनची प्रॅक्टिस केली तर आता आपण हे फ्री ऑफ कॉस्ट युट्यूबवर तुम्हाला अवेलेबल असणार आहे, एनी टाइम अवेलेबल असणार आहे. तुमचं फक्त एकच काम आहे, तुमचं आता हे पीपीटी वगैरे बनवायला आपल्याला बऱ्यापैकी मेहनत लागत असते मित्रांनो. क्वेश्चन्स फाइंड आउट करायचे, पुन्हा ते करेक्ट करायचे आणि नंतर तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायचा, त्याचं एडिटिंग वगैरे करायचं, या सगळ्या गोष्टीसाठी मेहनत असते. तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला हे नॉलेज, हा कंटेंट तुम्हाला मिळत आहे. तुमचं एकच काम असणार आहे, तुम्ही फक्त सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या मित्राला शेअर करायचं आहे. जे काही खेड्यापाड्यातून मुलं अभ्यास करत आहेत, आता बघा एमपीएससी हळूहळू 2026 नंतर आपल्याला माहिती आहे की सरळ सेवेच्या सर्व परीक्षा आपल्याला एमपीएससी थ्रू घेतल्या जाणार आहेत. मग इथं काय लक्षात ठेवायचंय, एमपीएससी जर परीक्षा घेणार असेल तर विज्ञान विषयाला त्याचं वेटेज जास्त असणार आहे. बघा, तुम्ही राज्यसेवेची प्रिलिम्स बघा, कंबाईनची प्रिलिम्स बघा, कंबाईनची मेन्स बघा, ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, या सर्व परीक्षेमध्ये विज्ञान या विषयाला आयोगाचं वेटेज जास्त आहे. कारण आज आपण 21व्या शतकामध्ये सायन्स आणि टेक याला जास्त महत्व दिलेलं आहे. आणि सगळ्या गोष्टी आज मी तुमच्यासोबत बोलतो आहे, हे सुद्धा टेक्नॉलॉजीचा एक पार्ट आहे. कारण एक व्हर्च्युअल तुम्हाला सगळं कंटेंट मी प्रोव्हाइड करतो आहे. मी कधीतरी एकदम 11-12 ला असताना याबद्दल थोडंसं फक्त वाचलं होतं, MSCITच्या पुस्तकामध्ये वाचलं होतं. फ्युचर ऍट नेक्स्ट अशा ते जे कॉलम असायचं त्याच्यामध्ये ह्या गोष्टी वाचल्या होत्या मित्रांनो, की भविष्यामध्ये या ठिकाणी म्हणजे व्हर्च्युअल क्लासरूम असतील अशी एक कन्सेप्ट होती. म्हणजे दिल्लीतला टीचर तुम्हाला इथं बसून शिकू शकेल आणि तुम्ही आपल्या घरामध्ये तुमच्या कम्फर्ट झोन मध्ये तुम्ही अभ्यास करू शका. आणि ती गोष्ट आता रियालिटीमध्ये आलेली आहे. तुम्ही वेगवेगळे क्लासेस ऑनलाईन करत असाल, हा पण एक तुम्हाला आहे, युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला ही गोष्ट प्रोव्हाइड झालेली आहे. ठीक आहे, मग काय करायचंय, ज्या गोष्टी आता तुम्हाला आता अवेलेबल झाल्या, ज्या गोष्टी तुम्हाला आता मिळत आहेत ना, त्याचा पुरेपूर वापर करायचा. आणि प्रत्येक घरामध्ये एक तरी ऑफिसर तयार झाला पाहिजे, हे आपलं स्वप्न नाही, हे पूर्ण करायचंय. ठीक आहे, चला मग चालू करूयात, लवकरात लवकर स्टार्ट करूया आपल्या पहिल्या क्वेश्चनला. आणि क्वेश्चन सोपे असणार आहेत, इझी टू हार्ड अशा टाईपचं आपली एक मेथोडॉलॉजी आपण तयार केली आहे. त्याच्यामुळे घाबरायचं कारण नाही. क्वेश्चन जे तुम्हाला समजत नाहीत, जिथं तुम्हाला थोडंसं वाटतंय की काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, मला क्वेश्चन समजलाय, तुम्ही स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरला कॉल करायचा आहे, क्वेश्चन बद्दल डिटेलिंग विचारायची आहे, किंवा आपले जे बॅचेस वगैरे आहेत त्याच्याबद्दल पण तुम्ही इन्क्वायरी करू शकता. दुसरी गोष्ट, काही कुठलीही अडचण वाटत असेल तुम्हाला अभ्यासाच्या रिलेटेड, करिअरच्या रिलेटेड, तर तुम्ही आपली मेंटरशिप सुद्धा घेऊ शकताय. ठीक आहे, चला स्टार्ट करूया पहिल्या क्वेश्चनला. क्वेश्चन बघूयात. चला, पहिला क्वेश्चन काय असणार आहे, ओके, विच वेसल कॅरीज ब्लड अवे फ्रॉम द हार्ट एक्सेप्ट टू लंग्स. बघा, आता जे मुलं इंग्लिशमध्ये अभ्यास करतायत त्यांच्यासाठी पण आपला हा व्हिडिओ म्हणजे योग्य असणार आहे. कारण इंग्लिश मीडियम मधल्या मुलांना आणि मराठीमध्ये अभ्यास करणाऱ्या मुलांना, ज्यांना विज्ञान विषयामधलं म्हणजे इंग्लिश टर्मिनॉलॉजी समजत नाही, त्यांसाठी आपण मराठीमध्ये पण आणि असं म्हणजे बाय लँग्वेज मध्ये आपण काय केलं आहे, हा क्वेश्चन पेपर सेट केला आहे. ठीक आहे, एक 20 क्वेश्चन्स आपण घेणार आहोत. आणि पहिल्या ह्याच्यामध्ये पण आपण, तुम्ही जर पाहिला नसेल व्हिडिओ तो पाहून घ्या. ठीक आहे, स्टार्ट करूयात. पहिला क्वेश्चन काय बघा, विच वेसल कॅरीज ब्लड अवे फ्रॉम द हार्ट. म्हणजे सोपं विचारलंय, हृदयातून शरीराकडे रक्तवाहिनी कोणती आहे जी काय करते,
ब्लडचा प्रवाह घडवून आणते. म्हणजे काय करते, कॅरी करते. काय कॅरी करते, ब्लड. एकच मिनिट आपण पेन घेऊ. चलो, काय म्हटलंय, हृदयातून रक्त शरीरात नेणारी वाहिनी कोणती आहे? कुठं नेणारी, शरीराकडे. बघा, जर हृदयाचं स्ट्रक्चरचं आपण बघितलं तर हृदयाच्या स्ट्रक्चर मध्ये अशा टाईपनं आपल्याला काही गोष्टी जाणवतात. बघा, थोडस आपली ड्रॉइंग एवढी खास नाहीये, ठीक आहे. अशा टाईपचं आपलं काय असतं, हृदय असतं. प्रत्येकानं जर आपल्या डावी मूठ जे असे आपण असं केल्यानंतर जे काही स्ट्रक्चर दिसतं अशा पद्धतीचं, म्हणजे एवढ्या साईजचं त्याचं हृदय असतं, ठीक आहे. तर लक्षात घ्या, या ठिकाणाहून काय असतात, वेना केवा, एक सुपेरियर वेना केवा आणि एक इन्फिरियर वेना केवा. म्हणजे काय असणार आहे, इथून त्यांचं अशुद्ध रक्त शरीराकडून इकडे आलेलं असतं, ठीक आहे. चला, इथून कुठं येणार आहे ते रक्त, इथून येणार आहे आता. चला, आता आपण एकदा ह्याला थोडस अरेंज करू आपण. बघा, यांचे सगळ्यांचे नाव वगैरे देत बसू का मी? बरं, तुम्हाला माहित असणार आहे तरी पण सांगतो. याला काय म्हणतात, याला म्हणतात राईट ॲट्रियम. ओके, याला म्हणतात लेफ्ट ॲट्रियम, ठीक आहे. याला म्हणतात राईट व्हेंट्रिकल, याला म्हणतात लेफ्ट व्हेंट्रिकल. ओके, आता बघा, इथं रक्त आलंय, इथून रक्त ते काय होतं, या ठिकाणी ट्रायकस्पिड वॉलच्या माध्यमातून ते खाली येतं व्हेंट्रिकल मध्ये. इथून ते फुफ्फुसाकडे पाठवलं जातं. इथून कुठं पाठवलं जातं, फुफ्फुसाकडे पाठवलं जातं, ठीक आहे. फुफ्फुसाकडे अशा दोन टाईपच्या आपल्या काय असतात, वाहिन्या असे जात असतात, ठीक आहे. ओके, पुन्हा फुफ्फुसाकडून काय असतात, पल्मोनरी 4 आर्टरीज असतात, बरोबर का नाही. पल्मोनरी 4 आर्टरी, सॉरी पल्मोनरी व्हेन्स असतात इथं. कारण इथं तुमचं कन्फ्युजन होणार आहे, जे आपण पुढे क्वेश्चन तसा बघणारच आहोत, ठीक आहे. इथं कन्फ्युज करणार आहे. ऍक्च्युली फक्त दोनच गोष्टी आहेत, एक तर पल्मोनरी आर्टरी आणि पल्मोनरी व्हेन, ह्या दोन गोष्टी असतात की जिथं जनरली वेल मध्ये काय असतं, डिऑक्सिनेटेड ब्लड असतं, म्हणजे अशुद्ध रक्त आपण म्हणतो. आणि आर्टरीज मध्ये काय असतं, ऑक्सिजनेटेड ब्लड असतं. परंतु पल्मोनरी आर्टरी, हा पल्मोनरी शब्द आलाय जो फुफ्फुसाच्या रिलेटेड असतो आणि त्याच्यामध्ये विरुद्ध असतं, ठीक आहे. म्हणजे पल्मोनरी व्हेन मध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड असतं आणि पल्मोनरी आर्टरी मध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं. एवढं लक्षात ठेवायचं, ठीक आहे. चलो, आता इथून रक्त इथं आलं, इथून कुठे येणार आहे आता, दिस ब्लड कम्स टू द लेफ्ट व्हेंट्रिकल ऍट दॅट पोझिशन, ठीक आहे. इथं असते बायकस्पिड वॉल, इथं कोणती असते, बायकस्पिड वॉल. हे पण मी सांगतो तुम्हाला शॉर्टकट कसं लक्ष ठेवायचा. बघा, राईट हा शब्द कसा आहे, RIGHT. राईट हा शब्दामध्ये स्पेलिंग थोडी जास्त आहे ऍज कम्पेअर टू लेफ्ट, बरोबर. त्याच्यामुळे मग ट्रायकस्पीड आणि बायकस्पीड, बायकस्पीड मध्ये स्पेलिंग कशी असणार आहे, कमी असणार आहे बाय, आणि ट्राय मध्ये एक काय असणार आहे, एक स्पेलिंग जास्त असणार आहे, TRY. सो लक्षात कसं ठेवायचंय, ट्राय मध्ये 3 जास्त अक्षर आहेत म्हणून, आणि इथं आय पण आहे, राईट मध्ये आय आहे, ट्राय मध्ये आय आहे. तर ट्रायकस्पीड वॉल ही राईट लेफ्ट सॉरी राईट ॲट्रिया आणि राईट व्हेंट्रिकल यांच्यामध्ये असते, असं लक्षात ठेवायचं. म्हणजे राईट हा शब्द जास्त मोठा आहे म्हणून तसं सांगतो. ओके, चला, मग इथून जे जाती ना सगळ्या शरीराला जी रक्त प्रोव्हाइड करणारी ही जी मोठी असते त्याला म्हणतो आपण सिस्टेमिक आर्च असं म्हणतो, किंवा आपण त्याला म्हणतो अओर्टा, महाधमनी. ही काम करत असते, पूर्ण शरीराला रक्त पुरवठा करण्याचं काम करत असते. एकदम सिंपल आहे, सोपं आहे, कळालंय, सिंपल आहे, माहित असणार आहे तुम्हाला. हे आपण आपल्या 9वी 10वीच्या स्टेट बोर्ड मध्ये अभ्यास केलेली गोष्ट आहे, ठीक आहे. चलो, पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. दिले बा, करेक्ट आन्सर काय, अओर्टा. अओर्टा इज अ मेन आर्टरी दॅट डिस्ट्रीब्युट्स ऑक्सिजनेटेड ब्लड टू द बॉडी. बघा, बॉडीला रक्त सप्लाय करणारी जी हृदयापासून निघणारी सर्वात मोठी, म्हणून त्याला आपण म्हणतो महाधमनी. काय म्हणतो आपण त्याला, महाधमनी, ठीक आहे. लार्जेस्ट आर्टरी इन ह्युमन बॉडी, म्हणजे ही कशी असणारी सर्वात मोठी आर्टरी आहे, म्हणजे ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करणारी सर्वात मोठी आर्टरी असणार आहे. ओके, चलो, असे जे बेसिक फॅक्ट्स पण तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनच्या खाली पाहायला मिळतील, ठीक आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. व्हाय इज डिऑक्सिनेटेड ब्लड सेपरेटेड फ्रॉम ऑक्सिजनेटेड ब्लड. बघा, ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिनेटेड ब्लड हे एकामेकापासून का सेपरेट केलेलं आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. साधी गोष्ट आहे, सोपं उत्तर तुम्हाला समजून जाईल. मानवामध्ये ऑक्सिजन युक्त आणि ऑक्सिजन विरहित रक्त वेगळं वेगळं का केलेलं असतं. जर ते दोन्ही मिक्स झालं तर काय होऊ शकतं तुम्हाला माहिती आहे. काही मुलांमध्ये हा प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो की ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिनेटेड ब्लड काय होतं, मिक्स होतं, आणि ते मिक्स झाल्यामुळं
जे त्यांच्या पेशीला ऑक्सिजनची जी काही रिक्वायरमेंट असते ती रिक्वायरमेंट फुलफिल केली जात नाही आणि त्यामुळं त्या मुलाला अटॅक येण्याची शक्यता असतो किंवा आपण त्याला म्हणतो की ऑक्सिजन कमी असल्यामुळे त्यांच्या पेशींची प्रॉपर ग्रोथ होत नाही, काही ऑर्गन्स डॅमेज होऊ शकतात. ओके, ब्रेनला जर ऑक्सिजन कमी मिळाला तर ब्रेन स्ट्रोक पण होऊ शकतो. ओके, म्हणून मानवामध्ये ऑक्सिजन युक्त आणि ऑक्सिजन विरहित असं जे ब्लड वेगवेगळं असतं ते सेपरेट कॅरी केलं जातं, सेपरेट असतं. का असतं तर लक्षात घ्या. तर ही गोष्ट महत्वाची आपल्याला, जर ते दोन्ही एकत्र असतं तर आपल्याला बाहेरून म्हणजे हवेतून ऑक्सिजन आपण फुफ्फुसाच्या माध्यमातून आत घेत असतो आणि फुफ्फुसामध्ये ते काय केलं जातं, ब्लड मध्ये मिक्स करायचं काम केलं जातं. ज्या आपल्या अल्व्हिओलाय असतात, अल्व्हिओलाय, स्पेन काय काम करा ना आपला, अल्व्हिओलाय जे असतात ना त्या ठिकाणी काय होतं, फुफ्फुसामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड यांचं काय होतं, गॅसेसचं एक्सचेंज होतं. म्हणजे रक्तामध्ये असलेला कार्बन डायऑक्साईड काढून घेतला जातो आणि आपण श्वास बाहेर टाकला की बाहेर पडतो. ओके, आणि जे आपण श्वास आत घेतो त्याच्यामध्ये जे काही ऑक्सिजन आलेला आहे तो आपला रक्तामध्ये मिसळत असतो. सिंपल आहे, साधी गोष्ट आहे. म्हणून हे जे मिसळणं आहे ना याचं मॅक्झिमायझेशन होणं गरजेचं असतं. म्हणजे जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्या शरीरात आला पाहिजे. या प्रोसेससाठी ऑक्सिजनेटेड ब्लड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड हे सेपरेट ठेवले असतात. समजलं? सोपं आहे का नाही? बघा, आता तुम्ही लॉजिकली बघितलं असतं तर मी ऑप्शन असे काही डिफिकल्ट तुम्हाला सेट केलेले नाहीत, एकदम सिंपल ऑप्शन सेट केले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला सायन्समध्ये काहीतरी असं सापडलं पाहिजे मित्रांनो, की सायन्स ही खूप अवघड अशी गोष्ट असत नाही आणि ती तुम्हाला स्किप करून चालणार नाही. या सर्व गोष्टी तुम्हाला आता समजल्या पाहिजे. ठीक आहे, बघा इथे दिले ग्रोथ ऑफ मसल. बाय डिफॉल्ट ऑक्सिजन इज रिक्वायर्ड फॉर द ग्रोथ ऑफ मसल, बट इट इज नॉट द रिझन दॅट द ऑक्सिजनेटेड ब्लड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड इज सेपरेटेड फ्रॉम इच अदर. हे त्याचा आन्सर असणार नाही. बघा पुन्हा मेंटेन बॉडी टेम्परेचर, बरोबर आहे. ब्लड इज रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनिंग बॉडी टेम्परेचर, कारण ब्लड मध्ये आपल्याला माहिती आहे की जवळपास प्लाझ्मा खूप जास्त असतो आणि प्लाझ्मा मध्ये जवळपास 90% वॉटर असतं. सो मग तुम्हाला इथं अंदाज येऊ शकतो की ब्लड मध्ये जास्तीत जास्त, कारण ब्लड इज नथिंग बट द लिक्विड कनेक्टिव्ह टिश्यू, बरोबर, लिक्विड कनेक्टिव्ह टिश्यू. मग लिक्विड कनेक्टिव्ह टिश्यू असेल तर एक गोष्ट तुम्हाला समजायची, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पाणी असलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी पाणी असतं त्या ठिकाणी आपलं जे बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्याची प्रोसेस ऍक्टिव्हेट असते. परंतु ऑक्सिजनेटेड ब्लड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड असा सेपरेट असण्याचं काही कारण आहे का? नाही. म्हणून आपलं करेक्ट आन्सर असणार आहे मॅक्झिमाइज ऑक्सिजनेशन इन लंग्स. फुफ्फुसामध्ये अधिक ऑक्सिजन आपल्याला मिळावा, दॅट्स वाय द डिऑक्सिजनेटेड ब्लड अँड ऑक्सिजनेटेड ब्लड इज सेपरेटेड इन ह्युमन बिंग. इव्हन आपल्या हृदयामध्ये सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल, हृदयामध्ये ऑक्सिजनेटेड डिऑक्सिजनेटेड, सोप्या भाषेत शुद्ध अशुद्ध. शुद्ध अशुद्ध म्हणजे असं काही त्याच्यामध्ये एकदम कचरा बिचरा टाकलेला असं रक्त असत नाही मित्रांनो. हा तुमची कन्सेप्ट थोडीशी चेंज करा, नाही तर तुम्हाला असं वाटायचं की अशुद्ध रक्तामध्ये त्याच्यामध्ये फार गटारीसारखं पाणी भरलेलं आहे आणि शुद्ध रक्त म्हणजे एकदम प्युरिफाय केलं वॉटर, डिस्टिल्ड वॉटर. असं नाही मित्रांनो. शुद्ध आणि अशुद्ध रक्त ही एक टर्मिनॉलॉजी आहे जी स्पेसिफिकली ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड साठी वापरलं होतं. म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालेलं म्हणजे डिऑक्सिजनेटेड म्हणजे अशुद्ध रक्त, आणि ऑक्सिजनचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा आपल्याला जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढं ऍड झालेलं आहे म्हणजे ते ऑक्सिजनेटेड म्हणजे शुद्ध रक्त. क्लिअर झालं? क्रिस्टल क्लिअर? दॅट्स मस्तपैकी. जर समजत असेल तर आपल्या व्हिडिओला थंब करायचा आहे मित्रांनो. आणि मला माहित आहे की तुम्ही माझ्यासोबत आहात, तुम्हाला सायन्सला एकदम आपण हँड होल्डिंग करून तुम्हाला इझी करून देणार आहेत. सोपे सोपे प्रश्न आहेत, छानपैकी समजून घ्यायचा आहे आणि व्हिडिओ आपल्या सगळ्या ग्रुपला शेअर पण करायचा आहे. ओके, चलो मग आपलं काय आन्सर असणार आहे? ऑप्शन क्रमांक सी. बघू आपण अजून काय फॅक्ट्स मिळतात का. चला फॅक्ट्स बघू त्याच्यामध्ये. ओके, इट प्रिव्हेंट्स मिक्सिंग इन्शुरिंग इफिशियंट गॅस एक्सचेंज. बघा मी तुम्हाला आता सांगितलं होतं ना, गॅस एक्सचेंजचं काय असणार आहे तर महत्व असणार आहे. कोणत्या गॅस एक्सचेंजचा? CO2 आपल्या बॉडीमधून काढणं आणि ऑक्सिजन आपल्या बॉडीमध्ये इन्सर्ट करणं. कोणता? अँड ऑक्सिजन O2 आपल्या बॉडीमध्ये इन्सर्ट करणं म्हणजे ब्लड मध्ये आपला ऑक्सिजनचा पुरवठा करणं. ह्यासाठी आपल्याला हे महत्वाचं असतं. इम्पॉर्टंट फॉर द डबल सर्क्युलेशन. आता बघा हे डबल सर्क्युलेशन हा काय प्रकार आहे ही कन्सेप्ट समजून घ्या एकदम 2 मिनिटांमध्ये. बघा इथं कसं लक्षात घ्यायचंय. बघा डबल सर्क्युलेशन म्हणजे समजा आपलं जे हार्ट आहे, हृदय जे आहे त्याला काय आपण म्हणतो पंपिंग हाऊस म्हणतो, बरोबर. जसं की आपल्या शेतामध्ये मोटर असते, बरोबर. मोटर काय करत असते, विहिरीमधलं पाणी काय करत असते, पंप करून उपसत असते आणि आपल्या सगळ्या शेतामध्ये
पसरत असते. बरोबर आहे, समजते तुम्हाला? तसंच हृदय काम करत असतं. आपलं हृदय काय करतं, एका बाजूचं म्हणजे शरीराकडूनच रक्त ओढून घेतं आणि परत शरीराला ट्रान्सफर करतं. परंतु ही प्रोसेस होताना मध्ये एक पार्ट येतो. आता जर मी तुम्हाला म्हटलं की हा हृदय आहे, त्याला आपण म्हणू हार्ट. ओके, हार्ट. मग हृदयाकडून काय होतं, बॉडीकडून काय होते, रक्त आलं कुठं, अशुद्ध रक्त आलं हृदयाकडे. ओके, डायरेक्ट परत बॉडीकडे जातं का शुद्ध होऊन? डायरेक्ट जातं का? नाही. इथे एक पार्ट येतो. हे रक्त काय होतं, हृदयाकडून कुठं येतं, इकडे येतं. कुणाकडे येतं, त्याला आपण म्हणू आता हे येतं फुफ्फुसकडे. कुणाकडे येतं, एकच मिनिट, पेन आज कायच काम करण्याकडे, कसं रे. हा, एक मिनिट. तर या, हॅलो, आवाज येतोय क्लिअर, समजतंय? हॅलो, हा. तर या लंग्स मध्ये काय होणार आहे, ते अशुद्ध आलेलं रक्त काय होतं, या लंग्स मध्ये येते. कुठे येते, तिथल्या ह्या लंग्सच्या बाजूमध्ये. ठीक आहे. हा, तर हे जे लंग्स असणार आहेत ना, इथं आपण येते असं कन्सिडर करू. आणि इथून पुन्हा काय होते, हृदयाकडे परत येते. इथून हृदयाकडे परत, आणि हृदयाकडून पुन्हा बॉडीकडे. ही प्रोसेस आहे. म्हणजे इथं 2 वेळेस हृदयाकडे रक्त येतं, म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, डबल सर्क्युलेशन असं म्हणतो. समजलं? ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. पुढचा क्वेश्चन बघा, सोपा प्रश्न आहे. पल्स इज फेल्ट ड्यू टू. बघा, पल्स आपल्याला माहिती आहे की आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर पहिल्यांदा डॉक्टर काय करतो, डॉक्टर काय करत असतो, आपला हात दाखवा म्हणतो. आपण हात दाखवतो, हातामध्ये काय असतं, तो चेक करत असतो. काय करतो, आपली पल्स चेक करतो, आपण नाडी चेक करतो. किंवा तुम्ही कुठल्याही आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेला तर ते पहिल्यांदा ते काय करतात, तुमचं नाडी परीक्षण करतात. बरोबर. नाडी परीक्षणामध्ये तुमच्या शरीरामध्ये जे काही चेंजेस घडत आहेत त्याचा एक अंदाज त्या डॉक्टरने येतो. कारण ते एक स्किल आहे. बरोबर का, ते एक स्किल आहे. बरोबर. चला, मग इथं काय असणार तुमचं, मग हे नाडी जे परीक्षण असतं किंवा हे पल्स जे असतं, ह्या बीट्स जे जाणवतात आपल्याला, ते काय असतात, तर त्या असतात आर्टरीच्या बीट्स असतात. दिस पल्स आर नथिंग बट द आर्टेरियल, जे काही रक्ताची मुवमेंट होत असते, जे काही प्रेशर त्याच्यामध्ये क्रिएट झालं असतं, त्याच्यामुळं तिथल्या आर्टरीमध्ये एक बिट्स तयार होत असतात. त्याला आपण पल्स असं म्हणतो. आणि तुम्हाला जर माहित असेल तर पल्स आपल्या किती असतात, नॉर्मल ह्युमन बिईंग मध्ये, नॉर्मल ह्युमन बिईंग मध्ये म्हणू आपण, किती पल्स असतात ते सांगा. तुम्ही पल्स किती असतात हे सांगायचं, तुम्ही कमेंट करायचंय. पल्स किती असतात, पल्सेस किती असतात, कमेंट करा, कमेंट करा पटकन पटकन. ओके, करा लवकर पटकन. चला, आता बघायचं आपल्या ह्याचा फॅक्ट्स बघायचे. करेक्ट आन्सर आहे याचं आर्टरीज मध्ये काय असणार आहेत, पल्सेस असतात. मग वेन्स मध्ये असं काय असतं का, पल्स, हे जे पल्स फॉर्मेशन आहे ते वेन्स मध्ये असतं का मित्रांनो? वेन्स म्हणजे काय असतं, डिऑक्सिनेटेड ब्लड ते हृदयाकडे घेऊन जाणारा घटक असतो. बरोबर का? तिथं प्रेशर कमी असतं, त्याच्यामुळे आपल्याला ही पल्सेस आपल्याला तिथं जाणवत नाहीत, फक्त हे आर्टरीज मध्ये जाणवतात. दिस कॉज बाय द रिदमिक एक्सपान्शन ऑफ आर्टरीज ड्युरिंग हार्टबीट. म्हणजे कसं बघा, हार्ट आपलं कंटिन्युअस बीट करत असते, धडधड धक्क धक्क करणे लगा. बरोबर आहे का नाही? हृदय कोणासाठी तरी धडधड करते, बीट करत असते मित्रांनो. असं कोणासाठी वगैरे असत नाही मित्रांनो. जर त्यांना धडधड करणं बंद केलं तर आपण संपलो म्हणायचं. ठीक आहे. हृदय हे जसं आपण जन्मलो आणि जसं आपला शेवटचा श्वास असेल तोपर्यंत ते बीट करत असतं. ठीक आहे. ते कोणासाठी बंद करत नाही किंवा कोणासाठी जास्त करत नाही, असं लक्षात घ्या. ठीक आहे. इट इज कॉज्ड बाय द एक्सपान्शन ऑफ आर्टरीज. म्हणजे धमन्या जे असतात ना, धमन्या धमन्यामध्ये रक्त प्रवाही होत असताना काय होत असतं, यांच्यामध्ये जे प्रेशर क्रिएट झालं असतं त्याच्यामुळे ते बिट्स तयार होतात. हृदयाच्या पंपिंगच्या फोर्सेसमुळे धमन्यामध्ये तयार झालेल्या बिट्स आहेत ना, त्याला आपण पल्सेस असं म्हणतो. जे आता तुम्हाला मी म्हटलं होतं, जे कमेंट्स मध्ये तुम्ही टाकलं असेल की प्रत्येक नॉर्मल ह्युमन बिईंग मध्ये 72 बिट्स पर मिनिट एवढं काय असतात, हे आपल्याला पल्स बीट पाहायला मिळतात. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया.
ड्युरिंग डायस्टोल व्हॉट हॅपन्स. आता बघा दोन कन्सेप्ट माहित पाहिजे तुम्हाला, सिस्टोल आणि डायस्टोल. काय असणार आहे, सिस्टोल अँड डायस्टोल. दोन्ही महत्वाच्या कन्सेप्ट आणि खूप महत्वाच्या आहेत. सिस्टोल आणि डायस्टोल दोन प्रोसेस. हृदयाची जी बीटिंग आहे, हृदय जी तुम्हाला मी आता दाखवलेलं आहे की हृदयामध्ये काय होतं, ब्लड डिऑक्सिनेटेड ब्लड शरीराकडून हृदयाकडे येतं आणि हे आलेलं रक्त काय होतं वेंट्रिकल्सच्या माध्यमातून फुफ्फुसाकडे येतं, परत फुफ्फुसाकडून हृदयाकडे येतं आणि परत हृदयाकडून शरीराकडे पाठवलं जातं सिस्टमिक आर्च मधून किंवा अवॉर्टामधून, महाधमनीमधून. हे मी तुम्हाला सांगितलंय. हे सर्व होत असताना इथं काय होतंय, दोन गोष्टी घडतात. फर्स्ट टाइम काय होतंय, हृदयाचा जो वरचा भाग आहे, हृदयाचा जो वरचा भाग आहे, जर आपण आता थोडस शॉर्टकट मध्ये बघू, हृदयाचा जो वरचा भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, ऍट्रिया असं म्हणतो. हे जे वरचा भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, ऍट्रिया. तुम्हाला आता कळालंय, याला म्हणायचं राईट, याला लेफ्ट म्हणायचं, ह्याला व्हेंट्रिकल्स म्हणायचं. ओके. तर मग काय होतं, हृदय जे बीट करत सिस्टोल आणि डायस्टोल. सिस्टोल मध्ये काय होतं, हे जे असणार आहेत ना हृदय आपलं, हे काय होते, आकुंचन आणि प्रसरण या दोन गोष्टी घडत असतात. म्हणजे कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन दोन प्रोसेस घडत असतात. इथं आपल्याला प्रश्न काय विचारलाय, ड्युरिंग डायस्टोल व्हॉट हॅपन्स. ड्युरिंग डायस्टोल काय सांगितलंय बघा, ऑप्शन बघा. डायस्टोलच्या वेळी काय, रक्त महाधमनी जाते, रक्त फुफ्फुसा जाते, ब्लड लिव्हज व्हेंट्रिकल्स आणि ब्लड एंटर्स व्हेंट्रिकल्स. तर काय असणार इथं लक्षात घ्या, डायस्टोल आहे म्हणजे रिलॅक्सेशनची प्रोसेस आहे. रिलॅक्स होत असताना इथं काय होतंय, व्हेंट्रिकलची जागा काय होते, वाढते, रिलॅक्सेशन आहे. सो इथं काय असणार आहे, तर ब्लड एंटर्स इन व्हेंट्रिकल्स असणार आहे. लक्षात घ्या, इथं तुम्हाला कळाले, ब्लड एंटर्स इन व्हेंट्रिकल्स. ऑप्शन क्रमांक डी इज करेक्ट आन्सर. आपण करेक्ट करून घेतोय, कारण रिलॅक्सेशन होते म्हणल्यानंतर काय असणार आहे, क्षेत्रफळ वाढते, रक्त काय होते, ऑरिकल्स मधून किंवा आर्ट्रिया मधून व्हेंट्रिकल्स मध्ये पंप केलं जाते, पाठवलं जाते. ह्याला माणसं डायस्टोल. आता आपण पुन्हा सिस्टोल बघू. सिस्टोल इज नथिंग बट द कॉन्ट्रॅक्शन प्रोसेस आहे. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे आकुंचन. म्हणजे इथं काय होते, सिस्टोल मध्ये कॉन्ट्रॅक्शन. आता ही कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं बघा. सिस्टोल म्हणलं की कॉन्ट्रॅक्शन, सिस्टोल म्हणलं की काय असणार आहे, कॉन्ट्रॅक्शन म्हणजे आकुंचन. म्हणजे काय असणार आहे, आकुंचन. त्यांना काय होणार आहे, त्यांना लगेच पंपिंगची प्रोसेस चालू होणार आहे. मग व्हेंट्रिकल्स असेल किंवा ऍट्रिया असेल, दोन्ही पंप केलं तर रक्तांचं काय होणार आहे, मुवमेंट झाले. आणि डायस्टोल तर तुम्हाला सांगितलं, डायस्टोल म्हणजे रिलॅक्सेशन असणार आहे, जिथं प्रसरण असं होत असतं. समजलं, सोपं आहे. त्याला फॅक्ट्स बघूयात. डायस्टोल मीन्स व्हॉट, द हार्ट गेट रिलॅक्स सो अलाउइंग द चेंबर्स टू फिल विथ द ब्लड. बरोबर की नाही. अँड सिस्टोल इज नथिंग बट द कॉन्ट्रॅक्शन अँड डायस्टोल इज नथिंग बट द फिलिंग. बघा एवढं सिंपल आहे. सिस्टोल मध्ये कॉन्ट्रॅक्शन रक्त पास केलं जातं, पुढं पाठवलं जातं, आणि डायस्टोल मध्ये फील केलं जातं, ओढलं जातं. राईट. इथं काय होतं, एरिया तुम्हाला सिस्टोल मध्ये काय होणार आहे, एरिया काय होते, कमी होतं, कारण कॉन्ट्रॅक्शन होते. आणि डायस्टोल मध्ये एरिया काय होणार आहे, एक्सपांड होते, त्याच्यामुळे फिलिंग होते. बरोबर. असं सोपं आहे, एकदम सिंपल, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन करता सोप्या पद्धतीनं. व्हॉट प्रिव्हेंट्स, क्वेश्चन नंबर 15 बघूयात. व्हॉट प्रिव्हेंट्स मिक्सिंग ऑफ ऑक्सिजनेटेड अँड डिऑक्सिनेटेड ब्लड. बघा, चला बघा, मला पटकन उत्तर सांगा, कमेंट करा. व्हॉट प्रिव्हेंट्स मिक्सिंग ऑफ ऑक्सिजनेटेड अँड डिऑक्सिनेटेड ब्लड. ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिनेटेड म्हणजे आताच तुम्हाला सांगितलं की ऑक्सिजन युक्त आणि ऑक्सिजन विरहित रक्त जर मिक्स झालं तर काय होईल, आणि हे मिक्स होऊ नये. ऍक्च्युली इथं हे पाहिजे होतं वेअर. ऍक्च्युली व्हॉट प्रिव्हेंट्स मिक्सिंग ऑक्सिजनेटेड अँड डिऑक्सिनेटेड ब्लड इन द हार्ट पाहिजे होता. हा शब्द ऍड करून घ्या, इन द हार्ट. म्हणजे आपल्या हृदयामध्ये हे प्रोसेस मिक्सिंगची का होत नाही, का होत नाही असं विचारते. इन द हार्ट असं करून घ्या, तर तुमचं इथं उत्तर. आता तुम्ही बघा इथं दिलंय, चेंबर वॉल्स म्हणजे कक्षांच्या भिंती, पल्मोनरी वॉल म्हणजे फुफ्फुसांचे वॉल, ट्रायकस्पिड वॉल म्हणजे त्रिकल्प वॉल, आणि एओर्टिक वॉल म्हणजे महाधमनीचं वॉल. बघा उत्तर काय असू शकतं. बरेच मुलांना हा कन्फ्युज होणारा प्रश्न आहे. सोपा आहे, परंतु उलटा ऑप्शन सुद्धा सोपे आहेत, परंतु कन्फ्युज होण्याची शक्यता आहे. तर बऱ्याच जणांनी ट्रायकस्पिड वॉल हा शब्द वापरला असेल. परंतु 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 लक्षात घ्या, ट्रायकस्पिड वॉलचं जर स्ट्रक्चर बघितलं, कुठं असणार आहे ट्रायकस्पिड वॉल, ट्रायकस्पिड वॉलचं स्ट्रक्चर जर बघितलं तर ट्रायकस्पिड वॉल इथं असते. ठीक आहे, मी तुम्हाला आता सांगितलं. हे समजा हृदयाचं स्ट्रक्चर जर बघितलं, ट्रायकस्पिड वॉल कुठं असणार आहे, इथं. मग इथं कसं असतं, डिऑक्सिनेटेड ब्लड याच्यामधून डिऑक्सिनेटेड ब्लड
या ठिकाणाहून या ठिकाणी आहे तसंच पास केलं जातं. मग इथं काय चेंज बनलंय का? ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड याला सेपरेट करणारा जो घटक आहे त्याला म्हणतात चेंबर ऑफ वॉल्स, जे हे आहे. अँट्रिओ व्हेंट्रिक्युलर जे काही सेप्टम म्हणतात ह्याला, एव्ही सेप्टम असा शब्द वापरला जातो. तर हे जे आहे ना हे सेपरेट करतं. सेप्टम म्हणजे काय? एक पडदा सेपरेट करतो. काय? त्यालाच आपण चेंबर वॉल्स असं म्हणतो. हे चेंबर्स आहेत मित्रांनो, 4 टाईपचे चेंबर्स आहेत, बरोबर का नाही? लेफ्ट टायरिक ऑट्रिया, राईट ऑट्रिया आणि लेफ्ट व्हेंट्रिकल, राईट व्हेंट्रिकल, अशा टाईपचे जे 4 टाईपचे जे असतात ना त्या म्हणजे त्या कक्षा आहेत आणि त्या कक्षांना वॉल्स असतात, भिंती असतात, त्यालाच आपण एव्ही सेप्टम असं म्हणतो. ते काय करतं? ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लडचं मिक्सिंग थांबवतो. कळालं? क्लिअर झालं? ओके, चलो त्याचे फॅक्ट्स बघूयात काय. ओके, सेप्टम सेपरेट्स लेफ्ट अँड राईट हार्ट. हृदय जे आहे ना आपलं, 2 ह्याच्यामध्ये जे विभागलेलं हृदय आहे, ठीक आहे, 2 भागामध्ये, तर ते कोण विभागलं तर बघा, ह्याला म्हणतो आपण राईट, ह्याला म्हणतो लेफ्ट. तर याला विभागणारा जो आहे त्याला म्हणतात एव्ही सेप्टम. इट प्रिव्हेंट्स मिक्सिंग, इनेबलिंग इफिशियंट रेस्पिरेशन. कळालं? बघा, मिक्सिंग प्रिव्हेंट केलं जातं, जे दोन्हीचं मिक्सिंग आहे ते प्रिव्हेंट केलं जातं आणि काय केलं जातं? रेस्पिरेशन प्रॉपर घडवून आणण्यासाठी मदत केली जाते. समजतंय? सोपं आहे. ओके, चला मित्रांनो, सायन्स हा विषय तेवढा थोडासा आहे, एकदा समजायला लागला की तो एकदम आपल्यामधला असल्यासारखा वाटायला लागतो. आणि ऍक्च्युअली आहेच तो. आपल्या शरीराबद्दलच सगळा तो गोष्ट सांगत असतो. आपलं शरीर, आपली बॉडी, आपलं बिहेवियर, आपल्या ह्या गोष्टी, ह्या सगळ्याबद्दल बोलणारी गोष्ट म्हणजे आपलं विज्ञान आहे. आपल्या होणारे आजार, आपण घेतलेलं डाएट, आपले न्यूट्रिशन व्हॅल्यू, बरोबर का? ह्या सर्व गोष्टी म्हणजे आपलं शरीर आणि आपलं विज्ञान विषय आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेअर इज रेस्पिरेटरी पिगमेंट फाउंड? बघा, वेअर इज रेस्पिरेटरी पिगमेंट फाउंड. फर्स्ट ऑफ ऑल टेल मी व्हॉट इज रेस्पिरेटरी पिगमेंट. ऍक्च्युअली हा रेस्पिरेशन टॉपिक मध्ये आपल्याला क्वेश्चन यायला पाहिजे होता, बट त्याचं व्हॅल्युएशन इथं जास्त आहे, कारण हा पिगमेंटच काय करत असतो? ऑक्सिजन अँड CO2 म्हणजे ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड यांना वाहून नेणारा घटक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की तो घटक म्हणजे काय असणार आहे? तो घटक म्हणजे तुमचा असणार आहे HB. सांगा आता काय HB म्हणजे? हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन. आता मला सांगा की हिमोग्लोबिन प्रेझेंट इन वेअर? कुठं असतो तो? आता तुम्हाला उत्तर आलं असेल की कुठं असतं हिमोग्लोबिन प्रेझेंट. करेक्ट आहे, तुम्हाला आता उत्तर समजलेलं आहे. RBC. आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या ज्या काही लाल रक्तपेशी आहेत, रेड ब्लड सेल्स असणार आहेत, त्यांच्याकडे असतं काय? असतं हे हिमोग्लोबिन कंटेनिंग पिगमेंट. आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. Hemoglobin is responsible for oxygen and CO2 carrying in our body. Do you understand this? ओके, चला. RBC मध्येच हिमोग्लोबिन प्रेझेंट असतं. व्हाईट ब्लड सेल ह्या इम्युनिटीसाठी मदत करणाऱ्या पेशी असतात. प्लाझ्मा हा इतर कार्बोनेट, बायकार्बोनेट, इतर जे काही न्यूट्रिएंट्स असणार आहेत, जे अल्बुमिन वगैरे या टाईपचे प्रथिनांचं वाहन करण्याचं काम प्लाझ्मा करतो. आणि WBC काय करतात? नाही आहे, WBCचं काम हे आपल्याला माहिती आहे की हे इम्युनोलॉजिकल घटक तयार करत असतात. त्याच्यामध्ये मग युओसिनोफिल असेल, मोनोसाइट्स असतील, न्यूट्रोफिल्स असतील, ठीक आहे, बेसोफिल्स असणार आहेत, प्लेटलेट्स आपण नंतर पुढच्या ह्याच्यामध्ये बघूयात. फॅक्ट्स बघूयात आता. रेड ब्लड सेल्स कॅरीज द हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन इज प्रेझेंट इन द RBC ओनली. रेड ब्लड कार्पस्कल्स किंवा रेड ब्लड सेल्स असं म्हणतो, जो ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड कॅरी करायचं काम करत असतो. आणि ज्यावेळेस तुम्ही आता प्रवासामध्ये वगैरे असेल आणि तुमच्या रस्त्यावर प्रवास करत असताना जर तुम्ही मास्क वगैरे वापर नसेल तर काय होतं की कार्बन मोनॉक्साईड किंवा कार्बन डायऑक्साईड यांचं जर प्रमाण तुम्हाला जास्त झालं तर तुम्हाला असं दम कोंडल्यासारखं होतं, कारण तुम्हाला ऑक्सिजन जो आहे ना तो जास्त प्रोव्हाइड केला जात नाही. कारण काय असतंय, जर हे कार्बन डायऑक्साईडचं जर प्रमाण जास्त झालं तर हिमोग्लोबिन काय करतो? कार्बन डायऑक्साईड सोबत बाइंड होतो. कार्बन डायऑक्साईड सोबत बाइंड होतो. मग कार्बन डायऑक्साईड बाइंड झाल्यामुळे काय होतं, तर तुम्हाला जो काही ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी असते हिमोग्लोबिनची तर ती कमी होते. मग तुम्हाला असं दम घुटल्यासारखं व्हायला होतं, म्हणजे ऑक्सिजन बॉडीमध्ये कमी पडायला सारखं होतं. ठीक आहे, चलो समजला तुम्हाला आता. हिमोग्लोबिन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट घटक कशासाठी आहे? आपल्या RBC मधला. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नॉर्मल, डायस्टोलिक आणि सिस्टोलिक ब्लड प्रेशर इज.
नॉर्मल डायस्टोलिक सामान्य रक्तदाब किती असतो असा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. परंतु इथं लक्षात घ्यायचंय, आता बघा बरेच जणांनी लगेच पटकन टिक केला असेल बाबा, हा 120 ते 80 बरोबर का. हे ऑप्शन किती जणांनी टिक केला पटकन, नॉर्मल डायस्टोलिक आणि सिस्टोलिक ब्लड प्रेशर. अरे मित्रांनो बरोबर आहे तुमचं, परंतु इथं चुकवलं आहे तुम्हाला. आयोग असंच करतो, तुमच्या बेसिक गोष्टीला फक्त ट्रॅप केला तर. आणि सायन्स मधले प्रश्न हे असेच असतात जिथं तुम्ही ट्रॅप होणार आहेत. हा ट्रॅप आहे, असा ट्रॅप म्हणून गोळीगत धोका आहे आपल्या मित्रांनो. आपल्या जो सांगत असतो, कोण त्याचं नाव, सूरज चव्हाण, झापूक झुपूक मधला सूरज चव्हाण. गोळीगत धोका देत असतो तो, बरं का. बुक्कीत टिंगूळ काढेल असं म्हणत असतं. कसं म्हणतं, बुक्कीत टिंगूळ. आणि आयोगानं तुम्हाला इथंच बुक्की दिलेली बघा. कसं नॉर्मल डायस्टोलिक अगोदर म्हणले, नंतर सिस्टोलिक म्हणले, आणि तुम्ही बरोबर 120:80 ला कलेक्ट हे केलं असं, टिक केलं असं. रॉंग ऑप्शन आहे. ऑप्शन क्रमांक डी इज करेक्ट ऑप्शन. तसाच प्रश्न तुम्हाला कुठे विचारला होता, आपल्या ह्याच्यामध्ये फिजिक्स मध्ये एकदा प्रश्न विचारला होता. परत एककामध्ये चुकवलं होतं. दुसरं अजून कुठं प्रश्न विचारले, हा तुमचं जे बायोलॉजी मधलं क्लासिफिकेशन आहे, म्हणजे तुमचं काय असणार आहे, स्पेसीज, जिन्नस, फॅमिली, ऑर्डर, ही जी सिरीज आहे कुठपर्यंत, किंगडम पर्यंत, किंवा आपण त्याला म्हणून लाईफ पर्यंतचे. ह्याच्यामध्ये आयोगानं काही शब्द असे आलटून पलटून केले होते आणि 2 ऑप्शन असे सेट केले होते. पहिलाच ऑप्शन तुम्हाला रॉंग विचारला होता, म्हणजे उलट करून दिला होता, आणि दुसऱ्या ऑप्शन मध्ये करेक्ट केलं होतं, चौथ्या ऑप्शन मध्ये करेक्ट केलं होतं. सेम तसंच असणार आहे बघा. समजतंय? ओके. तुमचं करेक्ट आन्सर आहे डायस्टोलिक अगोदर विचारलंय आणि सिस्टोलिक प्रेशर हे जस्ट असतं 120 mmHg ऑफ ब्लड प्रेशर इज फाउंड इन सिस्टोलिक अँड 80 इज अ डायस्टोलिक ब्लड प्रेशर. समजलं? म्हणजे जर नॉर्मल रक्तदाब म्हणलं तर आपण लिहिताना असंच लिहितो 120/80 mmHg, बरोबर का नाही. आपण असंच लिहितो mmHg. हे काय आहे, याला म्हणतो आपण सिस्टोलिक. काय म्हणतो, सिस्टोलिक. आणि ह्याला म्हणतो आपण, हे सिस्टोलिक झालं आणि हे काय झालं, डायस्टोलिक. बघा एकदम सोपं आहे, परंतु आपल्या फक्त बेसिक प्रश्न नीट न वाचल्यामुळे चुकत असतात. आता किती जणांचे असे प्रश्न चुकलेत मला कमेंट मध्ये सांगा बरं. हा मला कमेंट करा की हो हे अशा अशा गोष्टी झाल्या होत्या, असं चुकलं होतं आमचं मागच्या पेपरमध्ये, बरोबर का. मग इथंच प्रॉब्लेम येतो. अभ्यास तर सगळेच करतात रे, सगळेच अभ्यास करतात, मग काहीच मुलांचा रिझल्ट काय येतो फायनल लिस्ट मध्ये, काहीच मुलं का असतात, त्याचं कारण आहे दिस इज कॉल्ड ॲज सिली मिस्टेक्स. येत असताना सुद्धा तुम्हाला उत्तर करेक्ट करता आलं नाही, कारण इथं सिली मिस्टेक झालेली आहे. मग असं सिली मिस्टेक होता कामा नये. म्हणून आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि जास्तीत जास्त प्रश्नांची प्रॅक्टिस करायची. आता कळाला का आपला हे जे टेस्ट सिरीज किंवा हे जे क्वेश्चन घेण्याचा जो मुद्दा आहे तो समजला का. ओके. मग अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची. बघा इथं बरोबर आहे 120/80 mmHg, परंतु इथं फक्त ऑप्शन तुम्हाला असं वाटलं असेल तर ऑप्शन करेक्ट जे आहे ना ते डीचं ऑप्शन आहे, जे की थोडस इथं प्रिंटिंग मध्ये उलट झालेलं आहे. बघा हे सुद्धा असं होतं बघा, प्रिंटिंग उलट होते, परंतु तुम्हाला काय करायचंय, करेक्ट करून लिहायचंय, कारण आयोग तुमच्या काही सिली मिस्टेकला माफ नाही करणार आहे, बरोबर का नाही. मी इथं चुकलं तरी चालतं रे, इथं तुम्ही चुका, इथं तुम्ही जितकं जास्तीत जास्त चुका कराल तेवढं चांगले, पण एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला चुकीला माफी नाही मित्रांनो, ठीक आहे, अलाउडच नाही, कारण कॉम्पिटिशन 0.5 मार्क्स साठी आहे. आत्ताची झालेली गट ब ची मुख्य परीक्षा आहे, तुम्ही त्याच्याबद्दल कट ऑफ बद्दल पण आपण डिस्कस केलाय, व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या. त्याच्या सायन्सच्या क्वेश्चन बद्दल पण डिस्कस केलेला एक व्हिडिओ टाकलेला आहे आपण, संभाव्य उत्तर म्हणून. इथं लक्षात घ्यायचा मुद्दा हाच आहे की जवळपास दोन्ही पेपरमध्ये मिळून 50 प्रश्नांना ऑब्जेक्शन घेतलंय मित्रांनो, 50 क्वेश्चनला. म्हणजे इथं कळतंय का तुम्हाला की 0.25 मार्क्स साठी पण मुलं लढत आहेत आता, आणि ह्या काळाची गरज आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सिली मिस्टेक करायला चान्सच नाही. ओके. सो फॉर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. विच इज अन इनकरेक्ट फीचर ऑफ द सर्क्युलेटरी सिस्टीम, म्हणजे आपली जी कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम आहे किंवा आपली ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये खालचा कोणता पर्याय चुकीचा दिलेला आहे, ठीक आहे, असं विचारलंय. बघा परिसंचरण म्हणजे कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम या प्रणालीमध्ये चुकीचा पर्याय कोणता आहे असं विचारले. ऑप्शन बघा, लिम्फ इज टिश्यू फ्लुइड, ओके, प्लेटलेट कॉजेस क्लोटिंग, capillaries combines to form veins and hypertension is caused by vein constriction. चलो आपण काय करूयात, सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूयात आणि मग तुम्हाला ऑप्शन कसे एलिमिनेट करायचे हे थोडक्यात सांगतो मी आता. चला
लिम्फ इज टिश्यू फ्लुइड. ऑब्विसली जशी आपली कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम आहे, जशी आपली ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, तशीच एकदम सिमिलर टाईपचीच एक दुसरी सिस्टीम आहे, त्याला आपण म्हणतो लिम्फॅटिक सिस्टीम. ही आपली इम्युनिटी क्रिएट करण्यासाठी आणि आपल्या शरीरातलं जे काही लिक्विड आहे ड्रेन करून टाकण्यासाठी काम करत असते. म्हणजे ह्याच्यामध्ये फ्लुइड असणार आहे का, तर टिश्यू फ्लुइड असणारी गोष्ट आहे. लिम्फ इज टिश्यू फ्लुइड, बरोबर आहे. आपल्याला चुकीचा विचारलाय त्याच्यामुळे हा प्रश्न असणारच नाही. प्लेटलेट्स कॉज क्लॉटिंग. आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण ब्लड क्लॉटिंगची प्रोसेस स्टडी केली आहे. कसं होतं ब्लड क्लॉट, कसं तयार होतं, फायब्रिनोजन टू फायब्रिन, थ्रोम्बोप्लास्टिन टू थ्रोम्बिन, ह्या जो प्रोसेस आहे त्यामध्ये जे वेगवेगळे क्लॉटिंग फॅक्टर कसे ऍक्टिव्हेट होतात, फॅक्टर 8 काय प्रकार आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कस केलेलं होतं. ठीक आहे. प्लेटलेट्स येतात, समजा तुम्हाला जखम झाल्यानंतर काही वेळामध्ये ब्लड काय होतं, जे बाहेर येत असतं ते काय होतं, थांबतं. ती प्रोसेस तुम्हाला एक्सप्लेन केली, म्हणजे हे पण बरोबर आहे. प्लेटलेट्स कॉजेस ब्लड क्लॉटिंग, एकदम बरोबर आहे. आपल्याला चुकीचा विचारलाय, मग हे रॉंग आहे. कॅपिलरीज कंबाईन्स टू फॉर्म वेन्स, ऑब्व्हियसली बरोबर आहे. आपल्या शरीरामधलं रक्त ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे का हे सांगा. पहिला मुद्दा लक्षात घ्या. आपले जे आपण इव्हॉल्ड सिस्टीम आहेत, आपण प्राणी वर्गीकरणामध्ये ही गोष्ट बघितलेली आहे. उत्क्रांतीच्या एकदम परमोच्च स्टेजला आपण आहोत. ह्युमन बिंग्स आर नथिंग बट द, कशा म्हणून आपण एकदम इव्हॉल्ड अॅनिमल्स आहेत, इव्हॉल्ड स्पेसीज आहेत. ह्याच्यामध्ये क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम असते. कशी क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम असते, बरोबर का नाही. ह्याच्यामध्ये काय लक्षात घ्यायचंय की म्हणतो ना आपण आर्टरी नंतर काय होतं, आर्टरीज मध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड येतं. आपल्या त्या टिश्यूला पूर्ण कॅपिलरीचं जाळं तयार होतं आणि त्या कॅपिलरीचं जाळ्यानंतर पुन्हा काय होतं, त्याच कॅपिलरीचं डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करून कुठं केलं जातं, वेन्स मध्ये फॉर्म होतात. म्हणजे बघा आता इथं लक्षात घ्या, ही आहे आपली धमनी आलेली आहे, हा समजा एक ऑर्गन आहे. आता इथं हे काय होतं, इथं कॅपिलरीचं जाळं तयार होतं, असं लक्षात घ्या. या सगळ्या छोट्या छोट्या कॅपिलरीज आहेत. असं आता मी त्याला असं करतोय ना, कॅपिलरीचं जाळं असं तयार करतो. हे सगळं कॅपिलरीचं जाळं आहे. ठीक आहे. आणि नंतर पुढं काय होतं, आपण थोडं कलर चेंज करू, पण हे परत पेन अजून गोल का, तर आपण असा हे करू, रेड घेऊ. तर इथं काय होतंय, ओके, समजा इथून ब्लड आलेला आहे, ब्लड आपण असं उलट झालं ऍक्च्युली ते, पण तसं काय नाही, कलरचं फक्त कॉम्बिनेशन समजून घ्या. म्हणजे ऑक्सिजनेटेड ब्लड इथं आलं, इथं यूज केलं, या कॅपिलरीच्या नेटवर्क मधून ते एक्सचेंज झालं, आता ऑक्सिजन कमी झाला आणि इथं काय होतं, डिऑक्सिजनेटेड ब्लड. इथं ऑक्सिजनेटेड ब्लड, इथं डिऑक्सिजनेटेड ब्लड काय होतं, इथं ही आर्टरी किंवा आपण त्याला धमनी असं म्हणू, आर्टरी, आणि इथं ही व्हेन. कळालं का, असं होऊन जातं बघा. लक्षात घ्या, विच अन इनकरेक्ट फीचर ऑफ द सर्क्युलेटरी सिस्टीम. तर हे पण असणार नाही, कारण ह्या कॅपिलरीचंच पुढं फॉर्मेशन कशामध्ये होतंय, ह्या वेन्स मध्ये होते. हे पाहिलं तुम्ही, कॅपिलरीज कन्वर्ट इनटू वेन्स. सो दिस ऑप्शन इज ऑल्सो रॉंग. नेक्स्ट ऑप्शन, आता तर तुम्हाला कळालंच आहे की ऑप्शन 3 रॉंग झाले, म्हणजे हे ऑप्शन तुमचा करेक्ट आन्सर आहे. बरोबर, करेक्ट आन्सर आहे. हायपरटेन्शन इज कॉज्ड बाय व्हेन कन्स्ट्रिक्शन. तुम्हाला वाटेल हे बरोबर आहे की हायपरटेन्शन इज कॉज्ड बाय व्हेन कन्स्ट्रिक्शन. मग काय चुकलं याच्यामध्ये, थोडंसं नीट वाचा. हायपरटेन्शन म्हणजे काय असणार आहे, ब्लड मध्ये प्रेशर, म्हणजे आपल्या शरीरामध्ये ब्लडचं प्रेशर क्रिएट झालंय, का तयार झालंय, कॉज बाय व्हेन कन्स्ट्रिक्शन नाही मित्रांनो. इथं पाहिजे तुमचं आर्टरी. प्रेशर कुठं असते सर्वाधिक जास्त, तुम्हाला सांगितलं मी, आर्टरीमध्ये असते प्रेशर जास्त, त्यालाच आपण सिस्टोलिक प्रेशर असं म्हणतो, बरोबर. आणि समजा आर्टरीची साईज अशी आहे, आणि जे काही एकदम अशी खवई असते, तेलकट पदार्थ खाणारे जे मुलं असतात म्हणा, जे काही व्यक्ती असतात, जे एकदम फास्ट फूड खाणारे, जंक फूड खाणारे जे लोक असतात, त्यांच्यामध्ये कोलेस्टेरॉल असा जमा होत असतो, असा 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 कोलेस्टेरॉल जमा होतो. आणि ही जी आर्टरी आहे, आर्टरीची आतली जागा काय करतो, तो ब्लॉक करायला चालू करतो. मग हे जमा झालेलं कोलेस्ट्रॉल काय करतं, हळूहळू आतली बाजू पॅक करायला चालू करतो, आणि हे पॅक झाल्यामुळं काय होतं, प्रेशर जास्त क्रिएट करतो. म्हणजे इथं काय झालंय, हायपरटेन्शन इज कॉज्ड बाय आर्टेरियल कन्स्ट्रिक्शन. आर्टरीचं काय झालंय, आकुंचन झालंय, त्याच्यामुळे जे प्रेशर क्रिएट झालेलं आहे त्याला आपण म्हणतो हायपरटेन्शन. समजलं. मग हार्ट अटॅक येण्याची सुद्धा शक्यता असते. सो जंक फूड खायचं नाही. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तर ऑक्सिजन जास्त लागतो, एनर्जी जास्त लागते. सो दे मस्ट फॉलो द प्रॉपर डायटरी प्लॅन. ओके, जंक फूड खाऊ नका.
चला ह्याचं बघू आपण डिटेलिंग, थोडेसे फॅक्ट्स बघूयात काय म्हणतंय. हायपरटेन्शन इज कॉज्ड बाय द वेन कन्स्ट्रिक्शन. इट इज रॉंग. वेन कन्स्ट्रिक्शन नाही पाहिजे, तर आर्टरी पाहिजे होतं. हायपरटेन्शन ड्यू टू द आर्टरी नॅरोईंग अँड वेन कॅरीज ब्लड अंडर लो प्रेशर. परंतु इथं हाय प्रेशर असतं, आर्टरीमध्ये हाय प्रेशर असतं, त्याचं कन्स्ट्रिक्शन झालं की अजून प्रेशर वाढतं. दॅट्स वाय इट लीड टू द हार्ट अटॅक, किंवा त्याला आपण म्हणू काय म्हणतो, अरिथमिया असं म्हणू. ठीक आहे, कार्डियल अरेस्ट असं म्हटलं जातं. ठीक आहे, ओके. इथं वेन्स मध्ये ऑलरेडी प्रेशर लो असतो, त्याच्यामुळे याचा एवढा काही इम्पॅक्ट होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन. चला, व्हिडिओ आवडतोय का मित्रांनो? व्यवस्थित तुम्हाला समजतंय का? समजत असेल तर एकदा मस्तपैकी थंब करा, शेअर करा मित्रांनो. पहिल्यांदा चॅनलला पाहत असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि तुम्ही कमेंट करा मित्रांनो की तुम्हाला काय कोणत्या टाईपचे व्हिडिओ पाहिजे आहे, त्याच्याबद्दल थोडं डिटेलिंग तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. सिस्टोलिक प्रेशर इज एक्झर्टेड ड्यू टू. बघा, हे आताच झालं आपलं सिस्टोलिक प्रेशर, जे मागाशी मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं होतं. जे आपले व्हेंट्रिकल्स असतात, कारण ते असतात हृदयामध्ये, आपण पाहिलंय की वरचे जे असतात त्याला ऑट्रिया म्हणतात आणि खालचे जे असतात त्याला व्हेंट्रिकल्स म्हणतात. ठीक आहे, यांची साईज थोडीशी मोठी असते. मग इथं काय म्हटलंय, सिस्टोलिक प्रेशर. हे सिस्टोलिक प्रेशर इज क्रिएटेड ड्यू टू द व्हेंट्रिक्युलर पंपिंग. व्हेंट्रिकल्स ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट होतात, ऑप्शन बघा, व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन, व्हेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन, ॲट्रियल कॉन्ट्रॅक्शन, ॲट्रियल रिलॅक्सेशन. जे सिस्टोलिक दाब कधी निर्माण होतो, कक्ष संकुचन, कक्ष विश्रांती, अलिंद संकुचन, अलिंद विश्रांती. सोपी गोष्ट आहे, व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन. हे न झाल्यानंतर, कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर काय होतं, तिथलं ब्लड पंप केलं जातं आणि ते आपल्या आर्टरीमध्ये, सिस्टेमिक अवॉर्टाच्या माध्यमातून सर्व आर्टरीमध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड ट्रान्सफर केलं जातं. आणि इथल्या या व्हेंट्रिकलनं काय केलं तर फुफ्फुसाकडे ब्लड पंप केलं जातं. ह्या प्रोसेसमध्ये व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन क्रिएट्स अ सिस्टोलिक ब्लड प्रेशर, जे किती असतं 120 mmHg. ओके, जे मागाशी आपण डायस्टोलिक बघितलं होतं तसं हे सिस्टोलिक ब्लड प्रेशर आहे. फॅक्ट्स बघूया. चला, ventricular contraction is the correct answer. Blood is pumped into arteries through aorta. Systolic is nothing but the top reading in blood pressure, म्हणजे किती असणार आहे 120 mmHg. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. इन विच एनिमल डज ब्लड पास थ्रू हार्ट ट्वाइस पर सायकल. बघा, हा थोडा कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे. बऱ्यापैकी प्रश्न आपण इझीच पाहतो आहोत, लय हार्ड प्रश्न पाहत नाही. हळूहळू आपण जसं जसं पुढे जाऊ या सिरीज मध्ये, जसं जसं तुमचा रिस्पॉन्स असेल तसं तसं आपण काय करू, थोडे टफ क्वेश्चन पण घेत जाऊ. इन विच एनिमल डज द ब्लड पास थ्रू हार्ट ट्वाइस पर सायकल. एका सायकल मध्ये 2 वेळेस रक्त कसं पास होतं हे सांगितले. प्रत्येक चक्रात रक्त 2दा हृदयातून जाणारा प्राणी कोणता आहे असं विचारले. ऑप्शन बघा, मॅमल्स, बर्ड्स, रेप्टाइल्स, फिशेस. बर्ड्स, रेप्टाइल्स, मॅमल्स, बर्ड्स, फिशेस, मॅमल्स, फिशेस, रेप्टाइल्स. काय असणार आहे करेक्ट आन्सर? जनरली ब्लड 2 ठिकाणी पास होण्यासाठी एक तर 3 चेंबर्ड हार्ट पाहिजे किंवा 4 चेंबर्ड हार्ट पाहिजे. आपण त्याच्यावरून पण एलिमेंट करू शकतो. ठीक आहे, मॅमल्स मध्ये 4 चेंबर्ड आहे, बर्ड्स आहेत, रेप्टाइल्स पण आहे. तर 3 चेंबर्ड असेल तरी पण याच्यामध्ये ब्लड 2दा जाऊ शकतं. फिशेस मध्ये 2 चेंबर असणार आहे, हे नाहीये. इथं पण फिशेस आहे, इथं पण फिशेस आहे. therefore our correct answer is ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 इज अ करेक्ट आन्सर. कळालं? ओके, तर इथं 2दा जातं म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, डबल. काय म्हणतो? डबल ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. सर्क्युलेटरी सिस्टीम. चलो, समजलं? बघू फॅक्ट्स याच्याबद्दल काय. करेक्ट आन्सर आहे मॅमल्स आहेत, बरोबर आहे, बर्ड्स आहेत आणि रेप्टाइल्स आहेत. रेप्टाइल्स मध्ये एक आहे, जनरली 3 चेंबर्ड हार्ट असतं, परंतु एक अशी गोष्ट आहे की याच्यामध्ये 4 चेंबर्ड हार्ट असतं. ते तुम्ही कमेंट करा. कमेंट 4 चेंबर हार्ट. एनिमलच्या ऐवजी आपण रेप्टाइल म्हणून आपण काही कट होत नाही. हा, ओके. 4 चेंबर्ड हार्ट असलेला रेप्टाइल कोणता आहे त्याचं तुम्ही कमेंट करायचे. ठीक आहे, कमेंट बिलो. ठीक आहे, आपल्या याच्यामध्ये कमेंट करायचे. अँफिबियन्स हॅव पार्शियल मिक्सिंग, फिश हॅव्हिंग सिंगल सर्क्युलेशन. फिश मध्ये नाही, अँफिबियन्स मध्ये. आता हे आपण
ज्यांना माहिती आहे ना एम्फिबियन्स आणि रेप्टाइल्स मधला काय फरक आहे, किंवा आपण म्हणू त्याला एम्फिबियन्स नेमकं कोणाला माहिती आहे, ऍक्च्युअल बायोलॉजिकल डेफिनेशन काय आहे, ज्यांना माहिती आहे ना त्यांनी आपल्याला काय करायची, कमेंट करायची आहे, किंवा तुम्ही कॉल करून पण विचारू शकता. ठीक आहे, चला अशा पद्धतीने आपला हा आपण एक व्हिडिओ आपण क्लिअर केलाय. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला ज्या पद्धतीचे व्हिडिओ हवे आहेत ना, आता कसं येणारी जी एक्झाम आहे राज्यसेवेची पूर्व परीक्षा असेल, कंबाईनची जी पूर्व परीक्षा आणि इव्हन गट क ची मुख्य परीक्षा, या सर्वांसाठी आपल्याला विज्ञान विषयावर खूप जास्त पकड तयार होणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपले बॅच वगैरे घेतलेले आहे त्यांनी काय करायचं, कॉल करायचा आहे. आपण लवकरच त्याचे बॅचेस आपण डिझाईन करत आहोत आणि बॅच आपण लॉन्च करत आहोत. ठीक आहे, एकदम मिनिमम फीस मध्ये आपली बॅच असणार आहे. ज्यांना हवी असेल त्यांनी कमेंट करायचं आहे, कॉल करून विचारायचं आहे. लवकरात लवकर आपण ती गोष्ट तुमच्यासाठी प्रोव्हाइड करू. तोपर्यंत हे जे फ्री मधले जे कंटेंट आहे ते जास्तीत जास्त मुलांपर्यंत फक्त पसरवायचं आहे. ठीक आहे, थांबूया तिथं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.